ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण चक्क मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्लॉवर टाकून आणि त्यावरती लिंबू पिळून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. जर तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना तर नक्कीच आठवड्यातून 3 ते 4 वेळा कराल. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते. खरं तर या रेसिपीच्या ना तुम्ही प्रेमातच पडणार आहे. खूप जास्त खायला अप्रतिम होते आणि तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधीच केली नसेल. आपण खूपदा फ्लॉवरची भाजी केली आहे, भजी वगैरे केली आहे किंवा खूप इतर पदार्थ तुम्ही केलेच असतील. पण फ्लॉवरची ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा. तुम्ही नेहमीच पुन्हा पुन्हा ही रेसिपी कराल. मुलांच्या डब्यासाठी म्हणा, नाश्त्यामध्ये म्हणा, जेवणामध्ये म्हणा किंवा मग कधीही केली ना पाहुणे-रावळे आल्यावरती तरीसुद्धा चालणार आहे. तर आता बघा त्यासाठी इथे आपल्याला फ्लॉवर घ्यायचं आहे. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार बघा जे काही साहित्य घेतलेलं आहे ना तर ते मी त्यानुसार घेतलेलं आहे. आता इथे मी पावशेर इतपत फ्लॉवर घेतलेला आहे. पावशेरला थोडासा वरती असेल. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल ना तर फ्लॉवरचं प्रमाण हे वाढू शकता. आता फ्लॉवरचे आपल्याला अगदी या पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि नंतर बघा इथे मी फ्लॉवर कोमट पाण्यामध्ये टाकून घेतला आहे. पाणी खूप जास्त गरमसुद्धा नाही आहे आणि थंडसुद्धा पाणी इथे मी घेतलेलं नाही. कोमटसर पाण्यामध्येच आपल्याला फ्लॉवर वगैरे टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही फ्लॉवरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. कारण की हा फ्लॉवर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे ना, त्यामुळे तुम्ही इथे बारीक मोठेसुद्धा तुकडे करू शकता. आता इथे पाहू शकता आपला सगळा फ्लॉवर कट करून झालेला आहे. आता सगळा फ्लॉवर आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अगदी छान असा हा फ्लॉवर धुवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये चोळून चोळून. पाहू शकता इथे सगळा फ्लॉवर पाण्यामध्ये टाकून घेतला आहे आणि अगदी छान पद्धतीने हा फ्लॉवर धुवून घेणार आहे. एकाच पाण्याने इथे मी फ्लॉवर धुवून घेणार आहे. त्यामुळे शक्यतो कोमटसर पाणी असलं ना की भाज्या अगदी छान निघतात आणि छान धुतल्यासुद्धा जातात. आता इथे फ्लॉवर छान धुवून घेतलेला आहे. यातलं पाणी काढून हा फ्लॉवर थोडा वेळ मी साईडला ठेवून देणार आहे. आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे. कांदा एकच मोठा आहे त्यामुळे मी एक घेतला आहे. तुमच्याकडे जर लहान लहान कांदे असतील ना तर तुम्ही 2 ते 3 कांद्यांचा वापर केला तरी चालेल. या रेसिपीसाठी ना कांद्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पण जर बघा मी पावशेर फ्लॉवर जर घेतला आहे ना त्यानुसार एक मोठा असा कांदा घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही चॉपिंग बोर्डलासुद्धा हा कांदा चॉपरमध्ये कट करू शकता. इथे पाहू शकता अगदी बारीक असा कांदा मी चिरून घेतलेला आहे. कांदासुद्धा इथे मी अगदी थोडा वेळ बाजूला ठेवलेला आहे. आणि इथे आता मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे. काही कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल ना तर नक्कीच कढीपत्तासुद्धा यामध्ये घाला. कारण की कढीपत्त्याने खूप छान असा फ्लेवर येतो. यामध्ये जिरं घालून हे वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीकसुद्धा वाटायचं नाही. पाहू शकता अगदी भरभरीत असं मी हे वाटून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे ठेचू शकता. आता पुन्हा आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हा धुवून घेतलेला फ्लॉवर जो आहे ना तो घालून घ्यायचा आहे. फ्लॉवरमध्ये बघा अजिबातच पाणी वगैरे आपल्याला ठेवायचं नाही आहे. अगदी निथळून असा हा फ्लॉवर यामध्ये घालायचा आहे. नंतर आपल्याला या पदार्थामध्ये पाणी लागणार आहे. पण जर खूप जास्त आत्ताच पाणी घातलं ना तर नंतर आपला पदार्थ फसू शकतो. त्यामुळे बघा इथे अगदी निथळून असा सगळा फ्लॉवर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता जर तुमचा फ्लॉवर खूप जास्त असेल ना तुम्ही 2 टप्प्यामध्ये सुद्धा वाटू शकता. आता यामध्ये अर्ध्या लिंबाची मी फोड घेतली आहे. पाहू शकता लिंबू इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. खूप जास्तसुद्धा लिंबू घालायचं नाही, नाहीतर मग आंबट होईल हा पदार्थ. त्यामुळे बघा मी अर्धच लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे. आता जर तुम्ही ही रेसिपी 4 ते 5 जणांसाठी करत असाल ना तर अर्ध्याला थोडंसं जास्त लिंबू घेतलं ना तरी चालेल. आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अजिबातच पाणी वगैरे न टाकता हे वाटायचं आहे. पाहू शकता आणि अगदी पेस्टसुद्धा केलेली नाही. अगदी रवाळ असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. पाहू शकता इथे मिक्सरला एक तुम्ही 2 ते 3 वेळा फिरवलं ना तर अगदी आरामात अशा पद्धतीने तुमचंसुद्धा फ्लॉवर वाटलं जाईल. आता हा सगळा फ्लॉवर ना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोलगटं कोणतं दुसरं भांडं घेतलं ना तरी चालेल. इथे मी प्लेटचा वापर केलेला आहे. पाहू शकता इथे सगळा फ्लॉवर काढून घेतला आहे आपण एका प्लेटमध्ये.
ही रेसिपी अशी आहे ना की ज्यांना फ्लॉवर आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर आवर्जून करा, कारण की त्यांना कळणारसुद्धा नाही यामध्ये फ्लॉवर वापरलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा अगदी मुटक्या मारत ही रेसिपी खाणार आहे. आता इथे बघा, फ्लॉवरमध्ये आपल्याला जी आपण हिरवी मिरची, लसूण, जिरं याची आपण पेस्ट करून घेतली होती ना, वाटून घेतलं होतं ना, ते यामध्ये आपण घालून घेऊया. आणि त्यानंतर जो कांदासुद्धा बारीक असा कट करून घेतलेला होता ना, तो सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेला आहे. यात आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर भरपूर घाला, कारण की कोथिंबीरने सुद्धा अगदी छान टेस्ट येते या रेसिपीला. पाहू शकता, छान अशी भरपूर कोथिंबीर यामध्ये मी घालून घेतली आहे. एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. पांढरे तीळ घालणं खरं तर ऑप्शनल आहे, कारण की आता गरमीचे दिवस आहेत. तुम्ही इथे पांढरे तीळ नाही घातले ना तरी चालेल. इथे आपल्याला एक 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. जे आपलं घरचं रेग्युलर बेसन पीठ असतं ना, त्याच बेसन पिठाचा इथे मी वापर केलेला आहे. बेसन पिठाने खूप छान असं बाइंडिंग येतं या रेसिपीला, त्यामुळे मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे. जर तुमच्याकडे बेसन पीठ नसेल ना, तर तुम्ही जी काही तुमच्याकडे पीठ आहे ना ती वापरली तरी चालेल. आता यामध्ये मी एक 5 ते 6 चमचे बाजरीचं आणि तांदळाचं मिक्स असं हे पीठ आहे ते घातलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे बाजरीचं, तांदळाचं किंवा जर तुमच्याकडे ज्वारीचं, नाचणीचं पीठ असेल ना, ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. आता बघा, चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि हे हाताने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला लगेच पाणी टाकू नका. सुरुवातीला थोडंसं हाताने मिक्स करून घ्या आणि नंतरनं गरज असेल तर पाणी घाला. पाहू शकता, अगदी छान असे मी हाताने मिक्स करून घेते. आता इथे आपल्याला बऱ्यापैकी कोरडं वाटतं आहे ना, त्यामुळे इथे मी पाणी टाकून हे मळून घेणार आहे. व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण की जर व्हिडिओ अगदी स्लो केला ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आणि मग तुम्हालासुद्धा बघायला खूप जास्त कंटाळा येणार आहे. त्यामुळे बघा, इथे व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. आणि हळद थोडीशी इथे मी घातलेली आहे, कारण की सुरुवातीला हळद टाकायची राहून गेली ती. त्यामुळे तुम्ही हळद घालताना ना सुरुवातीलाच हळद घालून घ्या. आता हा पिठाचा गोळा छान असा मी करून घेतलेला आहे. अगदी घट्टसर असं पीठ करून घेतलेलं नाही. आपण ज्या वेळेस बाजरीचं वगैरे पीठ मळतो ना भाकरीसाठी, त्यापेक्षा बऱ्यापैकी इथे मी सैलसर हे पीठ ठेवलेलं आहे. आता इथे तुम्हाला कळलंच असेल की आपण याची थालीपीठं करत आहोत. तुम्ही यापूर्वी कोबीची थालीपीठं केली असतील, मेथीची, पालकची, खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीची थालीपीठं केली असतील. पण कधी तुम्ही फ्लॉवरची थालीपीठं केली आहेत का, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. लहान मुलं भाजी चपाती खात नाही किंवा मग फ्लॉवरची भाजी असेल ना, तर खूप जणं नाक मुरडतात. पण अशा पद्धतीची त्यांना थालीपीठं नक्कीच खाऊ घाला. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा मग पावसाळा असो, कोणत्याही ऋतूमध्ये अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये शक्यतो जेवण जात नसेल तर त्या टायमाला सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा करू शकता, कारण की पावसाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम खायचं असतं आणि पौष्टिकसुद्धा आहे ही रेसिपी. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सुद्धा ही थालीपीठं तुम्ही बनवू शकता. आता बघा, अगदी पातळ अशी थालीपीठं मी थापून घेतलेली आहे. रुमाल सुरुवातीला ओला करून घेतला आहे आणि जर हाताला चिटकत वगैरे असेल ना, तर थोडंसं हाताला पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. मध्ये अशा पद्धतीचे 4 ते 5 होल करून घेतले आहेत. आता बघा, एका पॅनला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पॅनऐवजी तव्यामध्ये सुद्धा ही थालीपीठं करू शकता. इथे सुरुवातीला मी तेल लावलेलं आहे. तुम्हाला सुरुवातीला तूप लावायचं असेल ना, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. सुरुवातीलाच जर तुम्ही तूप लावलं ना, तर मग तवा खूप जास्त तापलेला असतो आणि मग तूप वगैरे जळू शकतं. त्यामुळे इथे बघा, मी नंतरनं तूप घातलेलं आहे वरनं. तुपाने ना अजून छान असा फ्लेवर येतो या पदार्थाला, त्यामुळे तूप आवर्जून घाला जर मुलांना आवडत असेल तर. गॅस आता खूप जास्त फास्टसुद्धा करायचा नाही. अगदी मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला ही थालीपीठं शिजवून घ्यायची आहेत. पाहू शकता इथे आता अगदी गॅस मीडियम केलेला आहे मी. खूप फास्टसुद्धा नाही आणि खूप जास्त स्लोसुद्धा नाही. आणि एक 3 ते 4 मिनटासाठी हे थालीपीठ झाकून ठेवलेलं आहे. अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी थालीपीठं होतात. खायला खूप जास्त अप्रतिम लागतात. अगदी वेगळ्या चवीची होतात. तुम्ही जर एकदा ही थालीपीठं केली ना, तर नक्कीच बाकीची सगळी थालीपीठं विसराल, इतकी जास्त अप्रतिम ही थालीपीठं तयार होतात. आता बघा, एका साईडने छान असं खरपूस हे थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे. अगदी छान गोल्डन असा रंग येतोपर्यंत ना हे थालीपीठ आपल्याला भाजायचं आहे. आता अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस असं हे थालीपीठ मी भाजून घेणार आहे. वरनं भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे. तूप जर आवडत नसेल तर तुम्ही बटर किंवा मग तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता.
आता बघा मीडियम गॅसवरती दोन्ही साईडने हे थालीपीठ मी छान असं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. थालीपीठ करताना ना अगदी छान पातळ थालीपीठं करा, म्हणजे मग शिजायलासुद्धा अगदी पटकन शिजतात आणि खायलासुद्धा अगदी रुचकर लागतात. आता आपलं पहिलं थालीपीठ झालेलं आहे. आता पुन्हा थोडंसं तेल लावून घेऊया आपण तव्याला आणि अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा थालीपीठं करून घेऊया. जर तुम्ही इथे थालीपीठं जाड केली ना मग शिजायला खूप जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे करताना थोडंसं पातळ पीठ करा आणि मग थापायलासुद्धा अगदी पटकनी थापली जातात आणि पातळसुद्धा थालीपीठं छान होतात. आता बघा दुसऱ्यासुद्धा थालीपीठाला मी वरच्या साईडने थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा थालीपीठ एक 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. जर ही रेसिपी तुम्ही एकदा जरी केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून मात्र नक्की सांगा. इथे बघा हे सुद्धा थालीपीठ छान असं खालच्या साईडने खरपूस भाजून घेतलेलं आहे मी. मुलांच्या डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी उत्तम पर्याय आहे. किंवा मग जेवणाला काय बनवायचं सुचत नसेल आणि भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशी गरमागरम थालीपीठं तुम्ही बनवू शकता. नुसती खाल्ली तरी अप्रतिम होतात. खोबऱ्याची चटणी करा किंवा मग टोमॅटो केचप मेयोनीज कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात ही थालीपीठं. चहासोबतसुद्धा ही थालीपीठं अधेमध्ये खायला तुम्ही बनवू शकता. बनवायलासुद्धा अगदी झटपट बनतात, कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होतात. आता बघा हे सुद्धा थालीपीठं खालच्या साईडने छान खरपूस मी भाजून घेणार आहे. आता एक साईड पलटी करून घेऊया. पाहू शकता अगदी छान असा गोल्डन रंग आलेला आहे खालच्या साईडने सुद्धा थालीपीठाला. आता अशाच पद्धतीनं ना सगळी थालीपीठं मी करून घेणार आहे. हे थालीपीठाचं पीठ ना तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता एका दिवसासाठी. जर तुम्हाला सकाळ सकाळ घाई गडबडी बनवायची असेल तर तुम्ही संध्याकाळचं हे थालीपीठाचं पीठ बनवून ठेवू शकता आणि सकाळची अगदी गरमागरम अशी थालीपीठं बनवू शकता. इथे पाहू शकता आता सुरुवातीला 2 थालीपीठं झालेली आहेत ना ती तुम्हाला मी दाखवते. अगदी खरपूस अशी जर तुम्हाला करायची असतील ना तर थालीपीठं छान पातळ करा आणि छान मऊसूत हवी असेल ना तर थोडीशी जाड ठेवली ना तरी चालेल. पाहू शकता किती जास्त अशी सॉफ्ट ही थालीपीठं झालेली आहेत. अजिबातच कडक वगैरे झालेली नाही किंवा अजिबातच अशी कोरडी कोरडी झालेली नाही आहेत. खूप छान लागतात खायला. त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.